2 मिनटं प्रतापरावजी बोलतील आणि पाहिजे तेवढं धनंजय बोलेल. खरं तर बोलण्याची आवश्यकता नव्हती, पण 1 मिनटच एवढंच बोलायचं होतं. नामोल्लेखचा आता उशीर टाळतो. सर्व सन्माननीय व्यासपीठ, 75 वर्षापूर्वी ज्यांनी भक्ती आणि शक्ती एकत्रित करून हा भगवानगड निर्माण केला, त्या भगवान बाबांना आपण सतत स्मरत असतो. ज्यांच्या जिभेवरती सरस्वती आहे आणि विद्वत्तेतनं खरोखर माऊलीच आपल्याला माऊलीच्याच माध्यमातून ज्ञानेश्वरी समजावून सांगण्याचा आयुष्यात सातत्याने ज्यांनी प्रयत्न केला ते आदरणीय शास्त्री महाराज. आणि 92 वर्षापूर्वी या डोंगर खोऱ्यातल्या माणसाला अज्ञानाकडनं ज्ञानाकडे घेऊन जाण्यासाठी हा 92 वर्ष सप्ताह सुरू केला. ते आदरणीय भगवान बाबांचा आदर्श आपण घेतला का? रात्रीचं कीर्तन भाऊ ताई आपणही नव्हता. माझ्या किमान 70 ते 75 हजार लोक असतील. मी तेवढ्यासाठीच उभा राहिलो, मला बोलायची इच्छा नव्हती. किमान हे सगळं भरलेलं होतं. आज केवळ प्रोटोकॉल आहे काल्याचा. आदरणीय कृष्ण महाराजांना आज त्यांनी एक प्रकारे सादरीकरण केलं, शिष्य म्हणून आपण मान्य केलं आहे. परंतु मला खरंच शेवटचं एवढंच बोलायचं, म्हणून मी माईक घेतला. नाही तर आपण नेहमीच भेटतो, नेहमीच बोलतो. शास्त्रींचं कीर्तन जर रात्री नीट समजलं नसेल तर माझी विशेषतः तरुण पिढीनं हात जोडून विनंती आहे, खरंच भगवान बाबाचे पाईक असो तर 10 वेळा यूट्यूबवरती कीर्तन पहा. भगवान बाबांनी एकरिक आणि शीख हे नाही सांगितलं. बसून या पाण्यावरती वाचली ज्ञानेश्वरी. विद्वत्तेमध्ये ज्ञानामध्ये एवढी ताकद आहे की एक सातत्याने बाबांनी सांगितलं. शास्त्री घसा कोरडं करून सांगतायत आणि आपण जर परत तेच करायला गेलो तर मला नाही वाटत आपण भगवान बाबाचं नाव घ्यायला सुद्धा योग्य आहोत. हात जोडतो, एवढ्यासाठीच विनंती करतो. असाल तर भगवान बाबाचे खरे पाईक व्हा, अन्यथा बाकीच्या तर आपल्यात फरक राहणार नाही. म्हणून मी शास्त्रींना मागच्या आठवड्यापूर्वी बोललो. आज एवढ्या समाजापुढं माननीय धनंजय भाऊ इथं आहेत, त्यांच्या समक्ष सांगतो की आता तुमचं काहीही अडलेलं नाही, कोणाचीही तुम्हाला गरज नाही. एवढी नैतिकता विद्वत्ता आपल्यामध्ये आहे. बाबा आपल्या पाठीचे आहेत, हे सगळे भक्तगण आपल्या पाठीचे आहेत. समाजाला चापकानी, शाब्दिक चापकानी फोडून शहाणपण नेण्याचं काम कोणीच करत नाही, ते तुम्ही करावा एवढीच विनंती आहे. हा जो मंडप आहे, मंडप पहिला फार मोठा होता आणि पावसामुळं खचला आणि 2 दिवसासाठी आपण हा मंडप ठेवला आहे. रात्रीच्याला 20 एकरमध्ये समाज होता, 2.5 लाख लोक. महाराष्ट्रातून मला फोन आले, तुम्ही जास्त बोलताय. म्हटलं ज्ञानेश्वरी खरी सांगितली तर दगडं घेऊन माझ्या मागे लागाल. 0.5% ज्ञानेश्वरी सांगतोय फक्त, ती सहन नाही होत. 700 वर्षापूर्वी एवढं दूरदृष्टी असणारे ज्ञानोबारायांचे आपण पाईक आहोत. फक्त हा 2 दिवसाकरता केलेला मंडप आहे. मोठा मंडप होता आहे. ही संपूर्ण समाज 1 इंच जागा अशी नव्हती जिथं गारा पडल्या नव्हत्या. आणि 2 दिवस हवालदिल बडेवाडी झाली होती. पण मला त्यात आर्थिक फायदा मिळाला. नाही तर एवढ्या लोकांना 2 दिवसाचं म्हणलं तर त्या जीव जरा बारीक आहे त्याचा. मी आहे पाठीमागं, त्याच्यावर काही वाद नाही. पण 2 दिवसामुळं पुन्हा लेवल झाली. आणि एकही माणूस या गावातला सरकारी नोकर नव्हता तेव्हा नारळ उचलले. 100 घरं आहेत फक्त. आणि ह्या गावांनी 5-5 लाख रुपये करून जमा केलेत 10 वर्ष. त्यात भगवानगडाने आपले टाकले आणि हा सप्ताह आपण साकार केला आहे. आणि माझ्याबरोबर अनेक लोकांचे पण आहेत. पण तो सप्ताहच इतका मोठा झाला, हे याचं कारण की माहिती करावी की गाव कसं आहेत, वाडी कशी आहेत, कशा पद्धतीने आपण करतो आहेत. आणि तुमच्या सगळ्यांच्या जीवावर आपला गड मोठा होतो आहे. महाराष्ट्रातलं तेवढ्या मोठ्या दगडातलं पहिलं मंदिर तुम्ही बांधताय, हे सगळ्यात मोठी कला आहे महाराज.